साइलेंट प्लीज. यस कॅमेरा. बोलिए. बरं मला सांग, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं का? मला अनुभव नाही. जनरल नॉलेज म्हणून तरी सांग. उमेश कामत यांच्याबरोबर मी पहिल्यांदाच काम करते. ते खरंच खूप ताकदीचे अभिनेते आहेत आणि चांगल्या कलाकारांसोबत काम करताना नेहमीच सीन्स खूप छान होतात, खूप मजा येते. प्रत्येक सीनमध्ये जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर प्रत्येक सीनचं आउटपुट छान निघतं आणि तसंच उमेशजींबरोबर काम करताना सुद्धा मी खूप एन्जॉय करते. निशासोबत हो पहिल्यांदाच मी काम करतो आहे. मजा आली तिच्यासोबत. असं कुठेच वाटलं नाही की आम्ही पहिल्यांदा एकत्र काम करतो आहोत. चित्रपट संपल्यानंतरही हाच विश्वास असेल असं मलाही वाटतं, कारण मलाही चांगलं काम करायचं आहे, तिलाही चांगलं काम करायचं आहे, हे दोघांचं कॉमन आहे. सो आय थिंक आत्ता तरी आम्ही खूप कम्फर्टेबल आहोत पहिल्या दिवशी एकमेकांसोबत. विजू मामा, निशा परुळेकर, किशोर कदम असे छान छान कलाकार आहेत माझ्यासोबत. माझ्या मामांचा रोल राजीव सर, आजीचा रोल दीपज्योती नाईक यांनी केला आहे. आणि मी म्हणजे ही तुम्ही मागे बघत असाल ती टपरी फिल्ममध्ये आमचे दाखवले. निशाने एका माझ्या फिल्ममध्ये काम केलं होतं, पण छोटंसं होतं आणि ते टॅलेंट्स मी तिचे पाहिले होते. पण काय आहे की तिला एक तशी संधी मिळाली नव्हती. तर ती संधी फुल फ्लेश पिक्चरमध्ये तिला मिळावी या दृष्टीने मी तिची निवड केली. आणि त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरला म्हणजे हिरोईनच्या कॅरेक्टरला ती मी योग्य मला का वाटली की ती अल्लड नाही, उच्चंकल नाही किंवा असं गरीब दरिद्री असंही नाही. एक मिडल क्लासची एक सुशिक्षित मुलगी हे असल्यामुळे तिची निवड. ना पब्लिसिटी क्या होगी मालूम है? जीन पीने के बिगड़ डायरेक्टर शॉट निकले. रमेश साळगावकरांसारखे सिनियर डिरेक्टर आहेत. गावाहून इतक्याला शिष्यवृत्ती मिळवून आलास ते शिकण्यासाठीच ना? पण नारायणाने मामाबद्दल जे सांगितलं ना ते खूप अनपेक्षित. हो मान्य आहे मला, पण त्यावर हा पर्याय जाईल ना. अरे तुझं नोकरी पत्करलीस तर तुझ्या शिक्षणाचं काय? ओके थँक्यू. रमेश साळगावकर या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत त्यांचे खरंच आभार मानते की एवढा छान रोल त्यांनी मला ऑफर केला आहे आणि सिनेमाचा विषय अतिशय छान आहे. मला कोणाचीही मदत नसते. 4 पैशांसाठी मिंद व्हायचं असतं तर मी इतक्या लांबवर आलोच नसतो. मी परकीय का तुला? नाही सावित्री, तसं नाहीये. पण नको, उगाच लाचार होऊन पैसे किंवा कुठलीही मदत घेण्यापेक्षा तुझी स्वप्न साकार होती. प्रयत्न तर मी नक्कीच करेन आणि मला माझ्या ध्येयापासून कोणीच हलवू शकत नाही. रमेश साळगावकरांबरोबर मी आता 3री फिल्म करतोय. माझं त्यांचं खूप चांगलं ट्युनिंग आहे. त्यामुळे मला जेव्हा पोलिसांनी विचारलं की तुम्हाला डायरेक्टर म्हणून कोण आवडेल, मी त्यांनी डेफिनेटली म्हणलं की रमेश साळगावकर जास्त चांगल्या प्रकारे नाही देऊ शकतील, कारण त्यांचा विषयावरचा स्टडी करण्याचा जो पॅटर्न आहे तो खूप चांगला आहे. ते रिअलिस्टिक वेने खूप काम करतात. ते स्वतःमध्ये ते कोणावरती डिपेंड नाही. हे इकडनं आले म्हणजे या अँगलने मला बाहेरचा पण शॉट घेता येईल. हा इथे आला, कोण हा इथे बसला, मामा इथे आहे, क्लार्क इथे. हे कडं सरकून घेतो, हे काढून टाका. डायरेक्टर सर परीस या चित्रपटाचे रमेश साळगावकर हे खूप चांगले आणि अनुभवी डायरेक्टर आहेत. ते प्रत्येक सीन स्वतः करून दाखवतात, एकदम समजवतात, 2-3 वेळा पहिले सांगतात, स्क्रिप्ट आल्या लगेच वाचायला देतात आणि रिटेक वगैरे झालं तरी म्हणजे समजून वगैरे घेतात. पण हे सगळ्यात चांगले डायरेक्टर माझ्यासाठी. आजी बोलायला जास्त धाप जेव्हा त्याला लागते मी दिलं वचन वगैरे तुझं वाक्य ती सगळी बोलायची. आजी बोल ना ग, आजी बोल ना ग, आजी उठ, आजी उठ. वचन दिलं आजी. आजी मी खूप शिकणार, मोठा होणार. आजी तुम्हाला कधी सोडून जाणार नाही ना? आजी 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 आजी
आजी आजी आजी आजी आजी आजी आजी उठा आजी बोल ना आजी उठा ग आजी आजी बोल ना नाही मला सोडून जाऊ शकत आजी बोल ना आजी आजी बोल ना जा मिठीत आजी काढे फर्स्ट क्लास. जे जे उरे जगात त्याला कठोर शिक्षा आहे जगात न्याय सत्वास रे परीक्षा आकाश वाट पाही अंकुर हा अधीर आकाश वाट पाही अंकुर हा अधीर तेजोमयी जिण्याचे तुम्हीच शिल्पकार. उत्तर देताना हे आहे ना काय रास परत तो इथलं त्याला जात नाही त्यामुळे तुझ्या नाश्त्याला उठवतो ना जाऊ रे एक बॅक्टेरियावाला घेतो कारण अर्धी खातो पोट भरतो दीड मग त्याला पाण्याची बाटली बघ चेक कर मुद्दाम आता अख्ख्या दिवसा एवढी वाटते मध्ये हा खूप आजारी होता आनंद डॉक्टरने सांगितलं लघवी तपासली पाहिजे तुम्ही बाटलीतनं घेऊन ये जेवढी लागते ना लघवी त्याला 3 दिवस लागले तेवढं द्या. मैंने कई मंदिर की सीढ़ियाँ नहीं चढ़ी आज तेरे सामने मैं आया हूँ. मुझे लगा कि सर को क्या हो गया घंटा पकड़ के दीवार का मूड आ गया सर को अचानक. आमचा डॉक्टर आहे जो जीन्स घालून आलाय आणि त्याच्या मापाचं कोणाची पॅन्ट नाही आहे ती शोधली आणि ऐक ना आणि एक मेकअप मॅन एक डायरेक्शन मॅन असिस्टंट होता पण होतो फोटो वाटतो तुला हां फोटो वाटतो राजेंद्र दाखव रे. सर माझ्या लगेच सर माझ्या लगेच मोटरसायकल पुढे पॅकअप